मग तर आज तन्मयला कळूच दे सत्य काय ते. तुझे हे उद्योग बघून तुझ्यावर ओरडला ना तर अजिबात मध्ये पडणार नाहीये मी तुझी बाजू सावरायला. तन्मय, तन्मय उठ ना लवकर. तन्मय उठ ना, किचन मध्ये बघ ना नंदिनीची काय नाटकं चालली आहेत. नंदिनी काय वागतं रे, मला काय देणं घेणं नाही. मी तुला आधीच सांगितलंय ती काय रोजच त्रास देते. कारण ते काय पद्धत नवीनच असते रोज. बस जा. तन्मय अरे पण उठून बघ तरी, आवर तिला. तू सगळं मला का सांगतेस? तूच ठरवलंयस ना तिच्याशी कसं वागायचं ते. मग आणि आम्ही कोणी काय बोललो तर तुला ते पटत नाही, आवडत नाही. पटत नव्हतं, पण आता तिच्या बाबतीत तू जो काही निर्णय घेशील ना तो मान्य आहे मला. माझ्यावर विश्वास ठेवताना. काय तू बोलतेस? हो तन्मय, हे मीच बोलते आणि ह्यातला एकही शब्द खोटा नाहीये. खरंच तन्मय, नंदिनीच्या बाबतीत तू जो काही निर्णय घेशील ना त्याला मी अजिबात विरोध करणार नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. तू तीच आरोही आहेस ना जी नंदिनीची प्रत्येक चूक पाठीशी घालत होती? मग अचानक काय झालं? तन्मय मी तुला सगळं सांगते, पण आधी चल ना किचन मध्ये, आवर तिला, नाहीतर ती डबाभर तेल वाया घालवेल. चल ना पटकन चल. चल ना लवकर. नाम्या, नाम्या चल पटकन किचन मध्ये चल. आरोही मला आधी सांगशील का तिने काय केलंय ते? तू स्वतः चलून बघ ना तिने काय केलंय ते. काय झालं? काय कसली गडबड चालली आहे? अयो नंदिनीने सकाळी सकाळी किचनचा ताबा घेतलाय आणि तिला आत्ता तळलेले पापड खायचे, ते सुद्धा स्वतः करत बसलीये. अरे बापरे. हो ना. चल चल नाम्या चल पटकन. आरोही, इथे तर काहीच दिसत नाहीये. तेल ना पापड. अरे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. इथे सगळा पसारा मांडून ठेवला होता हिने. इथे तेल पापड सगळं. हो, पण मग गेलं कुठे सगळं? ही नंदिनी तर इथे झोपली आहे. अयो मी शपथ घेऊन सांगते. आरोही, तू मला चॉकलेट मिल्क देणार आहेस ना? मला खूप भूक लागली आहे. नंदिनी इथले पापड कुठे गेले? पापड 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 तर आपण जेवणात खातो ना आरोही. सकाळी सकाळी कोण खातो पापड? अगं तूच म्हणाली होतीस ना तुला सकाळी सकाळी पापड खायचेत म्हणून. आरोही, मी कधी म्हणाले? मला तर फक्त चॉकलेट मिल्क हवं होतं. तू नेहमी देतेस ना मला रोज. नंदिनी अगं का खोटं बोलतेस तू? मी नाही खोटं बोलत आहे. मी गुडगल. मी कधीच खोटं बोलत नाही. तू का असं बोलतेस? तिला सांगा ना, ती माझ्यावर का ओरडते? तन्मय बघ ना, मी खरंच काही नाही केलं.
काय झालं आरोही? आरोही, आरोही, काय झालं तिला? मी खरंच काय नाही केलं, मला नाही माहिती असे का ओरड. मी देते तुला दूध. आजच्या दिवस साधं दूध पिशील ना? हो चालेल मला. बस बस. हा, बस इथे आणि पी. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आरोहीच्या मनावर खूप ताण पडतोय. तिला सांभाळायला हवं. नंदिनीला मर करण्याच्या प्रयत्नामध्ये तिला काही व्हायला नको. जा जरा बघ तिला. दोघांची लग्नानंतरची पहिली होळी आहे. आरोहीच्या दिवसाची सुरुवात अशी व्हावी. खरं तर आज पुरणपोळीचा बेत करायला हवा. पण आरोहीताईंची मनस्थिती नसेल तर करणार कोण पोळ्या? नंदिनीने आज मला सगळ्यांसमोर खोटं पाडलं. नंदिनीचं हे वागणं वेळेत थोपवायला हवं, नाहीतर उद्या ती माझ्याच घरच्यांच्या नजरेतून मला पाडेल. गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच मला काहीतरी करायला हवं. काय झालं आरोही? काही प्रॉब्लेम? काय म्हणालास तू? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तू अस्वस्थ दिसतेस म्हणून विचारलं. त्यामागचं कारण काय? नंदिनी की आणखी काय? म्हणजे आणखी काय असणार? तेच तर मी विचारतोय. खरं काय ते तुलाच माहिती. तन्मय रे, हे बघ आरोही, तू नंदिनीची जबाबदारी माणुसकीच्या नात्याने स्वीकारलीस, पण आता त्याचा त्रास तुलाच होतो. तू जबाबदारी झिडकारतेस असं तर नाही ना? तन्मय, तुला ना काही माहित नाहीये म्हणून तू असं बोलतो. मग सांग ना. नंदिनीचं खोटं मीच तुम्हा सगळ्यांच्या मनावर इतकं ठामपणे बिंबवलंय की ते पुसून टाकण्यासाठी मलाच एखादा मार्ग शोधावा लागणार आहे. त्यासाठी मला खंबीर व्हायला लागणार. त्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही. नंदिनी, मी अशी हार मानणारी नाहीये. सकाळी जे झालं ना ते विसरून जा. अगं, सणाच्या दिवशी घरातली बाई अशी उदास राहिली तर सगळं घर उदास होतं. होळी आहे आज, लग्नानंतरची तुमची पहिली होळी. आज आपण छान पुरणपोळी आणि कटाच्या आमटीचा बेत करूया. आई, खरंच सॉरी, माझं लक्षात नाही राहिलं. मी पुरणासाठी डाळ सुद्धा शिजवली नाहीये. काही काळजी करू नको, मी शिजवली आहे डाळ. आणि तुला माहितीये का, तन्वी माझ्यापेक्षा छान पुरणपोळ्या करते. त्यामुळे तू काही करू नकोस.
ती करेल पोळ्या. आज काय झालंय? हिशोबात तर तू कधीच चुकत नाहीस. नाही काही नाही, करते मी हिशोब. आरोही 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 चल ना माझ्या बरोबर खेळायला. तू बघतेस ना काम चालू आहे इथे आमचं. झालं की येते तुझ्याशी खेळायला. नाही नंतर नाही, आता आता चल 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 तू चल माझ्या बरोबर खेळायला. नंदिनी. एवढ्याने ढकललंस तिला? लागलं का? खूप बघू 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 कुठे लागलंय. इकडे दुखतोय खूप जोरात. नाही मला जरा चक्कर आल्यासारखं होतंय, गरगरतंय. हा जरा 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 थांबा. अगं जरा बघ हिच्याकडे. मी बर्फ आणते म्हणजे टेंगूळ नाही येणार. मला जितकं टाळायचा प्रयत्न करशील ना तितकंच ते तुझ्या अंगाशी येणार. सो बेटर आहे की जे जसं चाललंय ते तसंच चालत राहू दे. नंदिनी तू ना तुझी नाटकं. हे बर्फ लावला ना की बरं वाटेल तुला. हे हा जरा बघू मला. अगं बरं वाटेल तुला. बस 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 मला आता बरं वाटतंय, आता बरं वाटतंय. बघ ह्याने थोडं शेकलं ना की मग टेंगूळ येणार नाही. हा आम्ही इथे काम करतोय की नाही. हा तू तुझ्या खोलीत जाऊन खेळतेस का? आरोही थोड्या वेळाने येईल तुझ्याशी खेळायला. हा चालेल, मी जाते खोलीत. मी गुडकल आहे. हो गुड गर्ल आहेस ना. चल चल. नंदिनीच्या बाबतीतला आपला संशय खरा ठरला. ती मनोरुग्ण असण्याचं नाटक करते. आरोही मला माफ कर. नाही खरं तर माझंच चुकलंय. आग्रह हडप करण्याकरता मी नंदिनीला सामील करून घेतलंय, हीच मोठी चूक झाली. पण मला कल्पना नव्हती की पुढे हे असं काही घडेल. पण खरंच सांगू तुला आता मदत करण्याची इच्छा असूनही आरोही तुला कल्पना नाहीये, तुम्ही इथे नव्हतात तेव्हा नंदिनी माझ्याशी जे वागले ते बघून तर बाप म्हणून मी पुरता हादरून गेलोय. मला वाटतं नंदिनीला आग्रहावरती ठेवणं हे तुझ्या जीवावर बेतू शकतं. तसंही नंदिनीला अंधारात ठेवून मी तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचा विचारत होतो. पण आता तू जे सांगितलंस त्यावरनं माझा तोही मार्ग बंद झाला. आरोही मला वाटतं नंदिनीला पोलिसात द्यावं. काय? काय बोलताय तुम्ही? अहो मुलगी आहे ती तुमची. असेल पण ती तुमच्यासाठी जास्त घातक आहे. आणि तसंही तन्मयला मी वचन दिलंच आहे. वचन? हो. कोणतं वचन? नंदिनीचं वेड हे तिचं आणि माझं नाटक आहे हे सिद्ध झालं तर आम्ही दोघे स्वतःहून पोलिसात जाऊ. आणि मला वाटतं ती वेळ आली आहे. नाही, पोलिसात तर मी देऊ शकते नंदिनीला, पण त्याच्याने साध्य काहीच होणार नाहीये. अगं असं काय करते? तुमच्या आयुष्यातून नंदिनी निघून जाईल.
तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळेल यापेक्षा वेगळं काय सिद्ध करायचंय तुला? मला नंदिनीला शिक्षा द्यायचीच नाहीये, मला तिच्यातल्या चुकीच्या प्रवृत्तीला शिक्षा द्यायची. हो, पण त्यासाठी तिला पोलिसात द्यावंच लागेल ना? नाही, कारण कायद्याने मिळालेली शिक्षा संपवून जेव्हा नंदिनी बाहेर येईल तेव्हा तिच्यातली गुन्हेगारी प्रवृत्ती संपली असेलच. असं कशावर? कदाचित ती बाहेर आल्यावर पुन्हा तन्मयच्या मागे लागू शकते, पुन्हा काहीतरी वेगळे वेगळे डाव खेळू शकते. आणि तन्मयच का, कोणाशीही वाईट वागू शकते ती. जे आपलं नाहीये ते ओरबाडून हिसकावून घ्यायचं नसतं, हा विचार तिच्या मनात रुजला पाहिजे. आणि हे काम आता मीच करणार. अगं पण आरोही, तू नक्की करणार आहेस काय? अगं नंदिनी खोटेपणा करून तुझे सगळे प्लान उद्ध्वस्त करते. हो, पण अंतिम विजय सत्याचाच होतो ना. तुम्ही नका काळजी करू. आता नंदिनीचं काय करायचं ते मी बघते. येते मी. रिक्षा रिक्षा. नंदिनीचा फोन. आता काय गोंधळ घालून ठेवलाय नाही घरी. हॅलो. काय आरोही, काय म्हणतात माझे पप्पा? काय विचारते मी? काय काय गप्पा मारल्यास माझ्या पप्पांशी? मिसेस आरोही पारखी, बोलती बंद झाली ना तुमची? फोन कशासाठी केलायस तू? हेच विचारायला की माझी कंप्लेंट तर केली नाहीस ना पप्पांजवळ? त्यांना माझ्याबद्दल काही सांगितलं तर नाहीस ना? सगळं ठीकठाक आहे ना? हो, सगळं ठीक आहे नंदिनी. गुड. पण इथे सगळं ठीक नाहीये ग. हे बघ नंदिनी, तू तिथे कोणालाही त्रास देणार नाहीयेस, कळलं? मी कशाला त्रास देऊ? तुला तर माहितीये मी अगदी शहाण्या मुलीसारखी वागते. तन्मयची बहीण आहे ना तन्वी, तिच्याकडे मी फक्त बघतेय. आणि त्याची लाडकी बहीण गॅस जवळ काहीतरी करते. मग काही नाही. तू आता जिथे आहेस ना तिकडनं आग्रहपर्यंत पोचायला रिक्षानी फार फार तर 20 मिनिटं लागतात. तोपर्यंत तू जर इथे पोचली नाहीस तर 21व्या मिनिटानंतर तन्वीचं काहीही होऊ शकतं. बघ, युअर टाइम स्टार्ट्स नाउ, सो हरी अप. हॅलो. हॅलो नंदिनी.
तन्वी, तू तू काय करतेयस? अगं पुरणपोळी बनवतेय. आवडते तुला? खूप आवडते. मी तुला मदत करू पुरणपोळी करायला? अगं नाही, नको. म्हणजे ते खूप नाजूक काम असतं ना, तर उगाच भाजेल तुला. ओके, नाही करत. मग मी काय करू? मी इथे थांबून बघू तू पुरणपोळी कशी करतेस ते? हो. नाहीतर बाहेर आनंद काका होळीची तयारी करतायत, ती बघायला जा. नाही, नको. होळीची मला खूप भीती वाटते. मी ना गुटकळ सारखी इथे थांबून बघते तू पुरणपोळी कशी करतेस ते. बरं, ठीक आहे.